आज या ठिकाणी कोरगाव नगरपंचायत मुख्य अधिकारी सीओ मॅडम यांनी केलेल्या लाखो रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत। आम्ही आजपर्यंत 4 निवेदनं सादर केलेले आहेत। आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांच्या नावे आम्ही आतापर्यंत निवेदनं दिलेले आहेत। पहिला प्रकल्प कचऱ्याचा जो प्रकल्प होता तो 3.5 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि त्यातून फक्त 25,000चं उत्पन्न हे आपल्याला मिळालेलं आहे। आणि एवढा मोठा खर्च करण्यामागचं कारण फक्त भ्रष्टाचार करून टक्केवारी कशी घेता येईल याकडे मुख्य अधिकारी मॅडमचं पूर्ण लक्ष आहे आणि त्या पद्धतीनेच त्या काम करत आहेत। 7 महिने कामगारांचे पगार दिले जात नाहीत, त्यांचे घरचे लोक उपाशी मरत आहेत, मात्र 3.5 कोटी रुपये नगरपंचायतीतले घेऊन खर्च केले जातात। ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। दुसरं, आम्ही बॅटरी संदर्भातलं निवेदन दिलं होतं। इन्व्हर्टर आणि बॅटरीचा जो घोटाळा त्यांनी केलेला आहे, बॅटऱ्या घेतल्यात 7,000 रुपये किमतीच्या, 9,000 रुपये किमतीच्या आणि बिलं काढताना मात्र 14,000 15,000 रुपयाची बिलं काढली गेली। बॅटऱ्या घेणारा जो व्यक्ती आहे त्याचा तो व्यवसाय नाही, तरी सुद्धा तो व्यवसाय दाखवला गेलाय, त्याला खोटी लायसन दिलेली आहेत आणि असं करून मोठ्या प्रमाणात याही ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। तिसरा आमचा विषय होता की जे भाजी मंडईचं काम चालू आहे तिथं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं पाहणी केली। तिथं जे उत्खनन झालं त्या उत्खननामधली सर्व माती ही त्यांनी परस्पर कॉन्ट्रॅक्टर आणि मुख्याधिकारी मॅडम यांनी विकलेले, चोरीस गेलेले, त्याचा महसूल शासनाकडे जमा झाला नाही किंवा त्याचा महसूल हा नगरपंचायतीला येणं अपेक्षित होतं, पण त्याही पद्धतीची कोणतीही त्यांनी कारवाई केली नाही। तिथं झालेलं जे बांधकाम आहे त्याचा दर्जाही निकृष्ट दर्जाचा आहे। तिथं काम पाहण्यासाठी नगरपंचायतीचा कोणताही इंजिनियर नाहीये। जे काम झालंय त्याचा जो आत्ताच त्यांनी प्लिंथ लेवलला जो ग्रीड स्लॅब केलाय त्याची जाडी 6 इंचाची होती पण ती 4 इंचाची झाली। आमची मागणी होती की त्याचं कोर कटिंग करून त्याची जाडी आम्हाला दाखवावी। चौथा आमचा विषय होता की कोरगाव नगरपंचायती हद्दीमध्ये जे अतिक्रमण झालं ते सगळं अतिक्रमणे हे सीओ मॅडमच्या सांगण्यानी त्यांनी पाठीशी घालूनच झालेत। याचं कारण असं आहे की एवढ्या मोठ्या इमारती उभ्या झाल्या, आज त्यात दुकानं चालू झालीत, पण ही दुकानं चालू होत असताना यांच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही। मग नगरपंचायतच्या सीओ मॅडम झोपेचं सोंग घेतात का झोपल्यासारखं दाखवतात आणि कारवाई करत नाही, हा एक आमचा प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट, सीओ मॅडम या कोणत्या पक्षाच्या प्रवक्ते आहेत का कोणत्या पक्षाच्या कार्यकर्ते आहेत की जे विरोधातले आमचे नगरसेवक आहेत, ज्यांना मातामाऊली कोरगावच्या जनतेने मतं देऊन त्यांना निवडून आणले। अशा आमचे 3 नगरसेवक आहेत, त्यांना या 2-3 वर्षात 1ही रुपयाचा निधी दिला। त्यांच्या मागासवर्गीय समाजाचे आमचे वॉर्डमध्ये जे नगरसेवक निवडून आलेत त्यांनाही 1ही रुपयाचा निधी दिला नाही। त्यांच्या शेजारचे जे वॉर्ड आहेत तिथं 2-2 कोटी रुपयाचा निधी दिला, पण निव्वळ मागासवर्गीय समाजावरती अन्याय करण्यासाठी यांनी आपल्याला इलेक्शनमध्ये मतदान केले नाही, म्हणून त्या विभागामध्ये त्या वॉर्डमध्ये त्यांनी कोणत्याही पद्धतीचा निधी दिला नाही। ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे। आपण एक शासकीय अधिकारी आहोत, आपण मोठ्या पदावरती काम करतोय। इथं येणारे सर्व सामान्य नागरिक, सर्व नागरिक असतील, कोणत्या जातीचे असतील, कोणत्या पंथाचे असतील, हे न पाहता यांच्यासाठी, यांच्या सेवेसाठी आपण या खुर्चीत बसलोय। कोणताही पक्ष जो डोळ्यासमोर न घेता पूर्णपणे न्याय देण्याची भूमिका ही सीओ मॅडमची असणं अपेक्षित होतं, पण अशा पद्धतीचं काम झालं नाही। सीओ मॅडमनी आज तारखेपर्यंत जर ईडीची चौकशी लावली तर त्यांच्या गावचं घर बघितलं किंवा त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या शेतजमिनी संपत्ती पाहिल्या तर अक्षरशः आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने त्यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी मी माध्यमाद्वारे एवढीच मागणी करतो आणि विनंती करतो की आमचं हे आंदोलन आहे हे त्यांनी छातुरमतुर कारणाने उत्तरे देऊ नयेत किंवा आमच्या आंदोलनाची थट्टा करू नये आणि याला फार असं लाईटली घेऊ नये। हे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे।
यात 100% जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी याचा पाठपुरावा करणार आणि जोपर्यंत हा लढा हा तोपर्यंत चालूच राहणार आहे जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही। आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून जे हे आंदोलन करतोय हे फक्त भ्रष्टाचाराविरोधात आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आहे। या ठिकाणी मी सगळ्या माध्यमांद्वारे हे सांगू इच्छितो। तुम्ही कोणता इशारा दिला? 26 जानेवारीचा इशारा दिला की हे आंदोलन? मी आज 15 तारखेपासून इथं ठिय्या आंदोलनासाठी बसलोय। 25 तारखेपर्यंत मी बसणार आहे। जर मला कोणत्याही पद्धतीचं मी दिलेल्या आंदोलनाला न्याय देण्यासारखे किंवा त्यांची भूमिका नसेल प्रशासनाची तर येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकार्यालयाबाहेर मी आत्मदहन करणार आहे। आणि यावेळेसचा हा इशारा नाही तर यावेळेस खरोखर मी आत्मदहन करणार आहे। यात जर माझ्या जीवितास काय बरं वाईट झालं तर या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी त्याचप्रमाणे कोरगाव नगरपंचायतच्या सीओ मॅडम ह्या कारणीभूत असतील। माझं काही बरं वाईट झाल्यानंतर यांना कारणीभूत धरून यांच्यावरती कारवाई करावी। मी मागाशी सांगितलं की रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही। कॉन्क्रीट आमदार म्हणून इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना मानलं जातं, त्यांच्याच भागामध्ये रस्त्याची दुरावस्था होती। खरं तर हा राजकीय प्रश्न आपण विचारलाय तरी पण मी उत्तर देतो आपल्याला। मी विकास कामाच्या विरोधात नाही। विकास होत असेल माझ्या मतदारसंघात तर मी असेल, आमदार साहेबही त्याच्या विरोधात कधीही भूमिका घेत नाही। विकास व्हावा आणि निधी यावं हे आमची इच्छा असते, पण विकासाच्या नावावरती जर कोण टक्केवारी भ्रष्टाचार करणार असेल तर त्याच्या विरोधात आम्ही असाच संघर्ष उभा करणार। याही आधी आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांनी लाठी मोर्चा काढला होता अख्ख्या जिल्हाभर की ह्या लाठीचा आणि काठीचा आवाज तुमच्यापर्यंत जावा, पण अजूनही या प्रशासनाला जाग आलेली नाही। आणि जे काय कॉन्क्रीटचे रस्ते कुठं झालेत आणि कुठं नाही झाले हा खरं तर लोकप्रतिनिधींचा विषय आहे की त्यांनी कुठं करायचं आणि कुठं नाही करायचं त्याविषयी मी बोलणं उचित ठरत नाहीये, कारण ते काम त्यांचं आहे।